अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। महाराष्ट्र सुन्न झालाय। एकामागून एक 180 मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा सैतानी डाव समोर आलाय। मोबाईल मध्ये कैद केलेले ते किळसवाणी व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंगचा हा भयानक सापळा नेमका आहे तरी काय? नराधमांच्या या टोळीचा छडा लावण्यासाठी आता मैदानात उतरली आहे स्पेशल 47 ची फौज। पहा हा हादरवून टाकणारा रिपोर्ट। नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करते। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरातून एक असं वास्तव समोर आलंय ज्याने माणुसकीला काळीमा फासलाय। तब्बल 180 मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातून संतापाची लाट उसळली। घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तातडीने एसआयटी स्थापन केली आहे। या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्पेशल 47 नावाने 10 अधिकारी आणि 37 कर्मचाऱ्यांची मोठी फौज तयार करण्यात आली आहे। आतापर्यंत या प्रकरणातील 4 मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत तर 2 नराधम अजूनही फरार आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 5 मोबाईल जप्त केले असून त्यातील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी सायबर एक्सपर्टची मदत घेतली जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुली परतवाडा येथील असल्या तरी हा अत्याचाराचा खेळ अमरावती शहरात खेळला गेला। आरोपींनी हे व्हिडिओ अनेकांना फॉरवर्ड केल्याची भीती व्यक्त होती। पोलिसांनी जनतेला शांततेचं आवाहन केलंय, मात्र जनसामान्यांमध्ये आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी जोर धरू लागलीय। 180 मुलींच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या टोळीचा नेमका मास्टर माइंड कोण, हा डेटा कोणाकोणापर्यंत पोहोचलाय या प्रश्नांची उत्तरं आता एसआयटी शोधत आहे। तंत्रज्ञानाचा वापर जेव्हा विकृत मानसिकतेसाठी होतो तेव्हा समाज म्हणून आपण किती असुरक्षित आहोत हे या घटनेने सिद्ध केलंय। पोलीस तपासात दररोज समोर येणारे आकडे अमरावतीसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत भीतीदायक आहेत। ही केवळ एका शहराची गोष्ट नाही तर आपल्या घरातल्या लेकींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। आरोपींना कठोर शिक्षा होईलच, पण या मुलींच्या मनावर झालेली जखम कोण भरणार हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलँडला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।